मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील खैरवानी गावातील त्या छोट्याशा घरात आता परिस्थिती हळूहळू एका वेगळ्या वळणावर पोचली होती. शरद आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी रोज उन्हातान्हात घाम गाळत होता, तर दुसरीकडे इम्रान कुरेशीचा त्या कुटुंबातील वावर आणि प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. रोहन आता पूर्णपणे बरा झाला होता आणि पुन्हा जोमाने शाळेत जाऊ लागला होता. मुलाला सुखरूप पाहून शरदचा जीव भांड्यात पडला खरा, पण घराच्या विक्रीतून मिळालेले पैसे उपचारात संपल्यामुळे पुन्हा एकदा दैनंदिन गरजांसाठी त्याला रोजच्या मजुरीवरच अवलंबून राहावे लागत होते. एक दिवस नेहमीप्रमाणे शरद सकाळीच मजुरीसाठी शेजारच्या गावात गेला होता. दुपारच्या वेळी इम्रान पुन्हा एकदा त्याच्या आलिशान गाडीतून शरदच्या घरासमोर येऊन थांबला. त्याने गाडीतून काही नवीन कपडे आणि मुलांसाठी खाऊ आणला होता. कविताने दरवाजा उघडला. इम्रानला पाहून ती म्हणाली, इम्रान भाई, तुम्ही हे सगळं का आणलत? आधीच तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. इम्रान हसला आणि अत्यंत मधाळ आवाजात म्हणाला, कविताजी, उपकार कसले? मी तर रोहन आणि सोनालीला माझीच मुलं मानतो. आणि शरद माझा भाऊ नाही का? त्याच्या अनुपस्थितीत कुटुंबाची काळजी घेणं माझंही कर्तव्य आहे. इम्रानचे हे शब्द कविताच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले. तिने चहा केला आणि दोघे अंगणात बसून गप्पा मारू लागले. इम्रानने पुन्हा एकदा शहरातल्या मोठ्या गाड्या, आलिशान बंगले आणि श्रीमंत लोकांच्या राहणीमानाचे किस्से सांगायला सुरुवात केली. कविता शांतपणे ऐकत होती. तिच्या मनात नकळतपणे स्वतःच्या गरिबीची आणि शरदच्या साध्या राहणीमानाची तुलना सुरू झाली होती. इम्रानने कविताच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले. तो हळूच म्हणाला, कविताजी, तुमचं आयुष्य या छोट्याशा घरात आणि मजुरीच्या पैशांवर काढण्यासाठी नाहीये. तुमच्यासारख्या समजूतदार स्त्रीला सर्व सुखसोयी मिळायला हव्या होत्या. पण नशिबाचे खेळ बघा. त्या रात्री शरद जेव्हा कामावरून घरी आला तेव्हा त्याला खूप ताप आला होता. दिवसभर जड काम केल्यामुळे त्याचे शरीर थकले होते. कविताने त्याला औषध दिले, पण तिच्या मनात आता पूर्वीसारखी हळहळ नव्हती, तर एक प्रकारची अस्वस्थता होती. ती विचार करत होती की शरद आयुष्यभर अशीच मजुरी करणार का? त्यांच्या नशिबात कधी सुख आणि समृद्धी येणार का? काही दिवसांनी गावातील बाजारपेठेत शरदला त्याचा एक जुना मित्र रामू भेटला. रामूने शरदला बाजूला घेतले आणि हळू आवाजात म्हणाला, शरद, एक मित्र म्हणून सांगतोय, राग मानू नकोस, पण इम्रान कुरेशीचं तुझ्या घरी रोज येणं जाणं लोकांना चांगलं वाटत नाहीये. तो माणूस जितका सरळ दिसतो तितका आहे का, याबद्दल गावात अनेक चर्चा आहेत. मित्राचे हे बोलणे ऐकून शरद क्षणभर थांबला, पण त्याने तात्काळ नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, रामू, इम्रानने माझ्या मुलाचा जीव वाचवला आहे. संकटसमयी तो देवमाणसासारखा धावून आला. त्याच्याबद्दल मी मनात कोणताही वाईट विचार आणू शकत नाही. लोक तर काहीही बोलतात. समीरचा आपल्या मित्रावरील आणि पत्नीवरील विश्वास अढळ होता, पण त्याला हे माहीत नव्हतं की काही वेळा अतिविश्वास हा माणसाला अंध करतो. दिवस बदलत होते. इम्रानने आता कविताला मोबाईल वापरण्यास शिकवले होते आणि तो तिला अधूनमधून फोनही करत असे. कविताही आता इम्रानशी बोलताना अधिक मोकळेपणा दाखवू लागली होती. शरद जेव्हा थकलेला घरी यायचा तेव्हा त्याला घरात पूर्वीसारखा संवाद जाणवत नव्हता. कविता बऱ्याचदा विचारात गडलेली असायची. एका रविवारी जेव्हा शरद घरातच होता तेव्हा इम्रानने सर्वांना शहरात फिरवून आणण्याचा प्रस्ताव ठेवला. मुलं आनंदाने ओरडली. शरदला संकोच वाटत होता, पण मुलांच्या आनंदासाठी त्याने होकार दिला. गाडीत बसताना कविताने पहिल्यांदाच स्वतःला आरशात नीट पाहिले होते. इम्रानच्या गाडीच्या मखमली सीटवर बसताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद दिसत होता, जो शरदने गेल्या अनेक वर्षांत पाहिला नव्हता. इम्रान ड्रायव्हिंग सीटवरून काचेतून कविताकडे पाहत मंद हसत होता. फिरून आल्यानंतर रात्री मुलं झोपी गेली. शरद कविताजवळ आला आणि म्हणाला, कविता, इम्रान भाई आपल्यासाठी खूप काही करत आहेत, पण मला कुठेतरी आतून अपराधी वाटतंय. आपण त्यांच्या उपकारांची परतफेड कधीच करू शकणार नाही. मला वाटतं आपण आता हळूहळू स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे आणि त्यांच्यावर जास्त अवलंबून राहणे थांबवले पाहिजे. कविताने शरदकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत पूर्वीसारखी सहमती नव्हती. ती थोड्या कडक आवाजात म्हणाली, त्यांनी आपल्याला मदत केली म्हणून आज आपला मुलगा जिवंत आहे. आणि ते जर आपल्याला चांगलं आयुष्य दाखवत असतील तर त्यात चुकीचं काय आहे? तुम्ही तर आयुष्यभर मजुरी करून एवढंच देऊ शकता. कविताचे हे शब्द शरदच्या काळजाला थेट लागले. त्याने कधीच कल्पना केली नव्हती की कविता त्याच्या कष्टाची अशी किंमत करेल. घरात पहिल्यांदाच एक शांत पण खोल दरी निर्माण झाली होती. खैरवानी गावातील त्या घरात आता केवळ गरिबीचा संघर्ष नव्हता, तर नात्यांमधील विश्वासाला तडे जाण्याची सुरुवात झाली होती. आणि घराबाहेर उभ्या असलेल्या इम्रान कुरेशीच्या मोठ्या गाडीचा काळा धूर जणू त्या कुटुंबाच्या आनंदी संसाराला दृष्ट लावत होता. खेळ आता आर्थिक मदतीपलीकडे गेला होता,
ज्याची कल्पना निष्पाप शरदला गावातील दिवस नेहमीप्रमाणे पुढे सरकत होते. सकाळ झाली की शरद कामासाठी घराबाहेर पडायचा. रोहन आणि सोनाली शाळेत जायचे. कविता घरातील कामं उरकायची. वरवर पाहता सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. पण अनेकदा एखाद्या घरात वादळ येण्याआधी वातावरण शांत असतं. तसंच काहीसं या घरातही घडत होतं. इम्रान कुरेशीचं त्या घरात येणं जाणं अबाध खूप वाढलं होतं. गावातील लोकही ते पाहत होते. सुरुवातीला लोकांना वाटलं की त्याने शरदला मदत केली आहे, त्यामुळे संबंध चांगले आहेत. पण हळूहळू काही लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. कारण इम्रान अनेकदा शरद नसताना घरात दिसायचा. गावात लोकांच्या नजरा तीक्ष्ण असतात. कोणी काही बोलत नसलं तरी सगळं पाहत असतं. एक दिवस दुपारी कविता अंगणात कपडे वाळत घालत होती. तेवढ्यात इम्रान त्याच्या गाडीतून आला. नेहमीप्रमाणे त्याने गाडी घरासमोर थांबवली. तो खाली उतरला आणि हसत घरात आला. कविताने त्याला पाणी दिलं. दोघांमध्ये बराच वेळ गप्पा सुरू राहिल्या. गप्पांचा विषय आता फक्त रोहनच्या तब्येतीपुरता मर्यादित राहिला नव्हता. शहरातील जीवन, व्यवसाय, पैसा, मोठी घरं, महागड्या वस्तू अशा अनेक गोष्टींवर चर्चा होऊ लागली होती. कविता त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होती. कारण तिच्यासाठी त्या गोष्टी एका वेगळ्याच जगातील होत्या. इम्रान बोलताना अनेकदा म्हणायचा, जीवन एकदाच मिळतं, माणसाने मोठं जगलं पाहिजे. कविता शांतपणे ऐकायची. कधीकधी ती स्वतःच्या आयुष्याशी त्या गोष्टींची तुलना करायची. एका बाजूला तिचा नवरा, रोज उन्हात राबणारा, संध्याकाळी थकून भागून घरी येणारा, आणि दुसऱ्या बाजूला इम्रान, नेहमी स्वच्छ कपडे, महागडी गाडी, मोबाईलवर सतत मोठ्या लोकांचे फोन. त्याच्याकडे पाहून कोणालाही वाटेल की तो यशस्वी आहे. एक दिवस इम्रानने कविताला विचारलं, तुला कधी शहरात फिरायला जायची इच्छा होत नाही का? कविता थोडी हसली. इच्छा तर खूप गोष्टींची होते, पण प्रत्येक गोष्ट पूर्ण होत नाही. इम्रान काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. माणूस स्वतःसाठीही जगायला हवा. त्या शब्दांनी कविताच्या मनात कुठेतरी घर केलं. त्या दिवसानंतर ती अनेकदा विचार करू लागली. तिने स्वतःसाठी आयुष्यात काय मिळवलं होतं? लहानपणापासून संघर्ष, लग्नानंतर संघर्ष, पैशांची अडचण, गरजा पूर्ण करण्याची धडपड. जगणं फक्त जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडलं होतं. दुसरीकडे शरदला यापैकी काहीच जाणवत नव्हतं. तो अजूनही त्याच प्रामाणिकपणाने काम करत होता. त्याच्या दृष्टीने कुटुंब हाच संसार होता. एका संध्याकाळी तो कामावरून परतला. त्याच्या पायाला जखम झाली होती. बांधकामावर काम करताना लोखंडी सळई लागली होती. रक्तही बरंच आलं होतं. कविताने त्याची जखम स्वच्छ केली. औषधं लावलं. शरद हसत म्हणाला, काळजी करू नकोस, 2 दिवसांत ठीक होईल. कविताने काही उत्तर दिलं नाही. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तिला जाणवत होतं की हा माणूस खरंच तिच्यासाठी खूप काही करत आहे. पण त्याच क्षणी तिच्या मनात दुसरे विचारही निर्माण होत होते. काही दिवसांनी इम्रान पुन्हा घरी आला. त्या दिवशी रोहन आणि सोनाली शाळेत गेले होते. शरद कामावर होता. गप्पा मारताना इम्रान म्हणाला, शहरात एक मोठा मेळा भरला आहे. खूप छान आहे. कविता उत्सुकतेने विचारू लागली. इम्रानने मोबाईलमध्ये फोटो दाखवले. मोठे झुले, प्रकाशाची रोषणाई, हॉटेल्स, गर्दी, मनोरंजन. हे सगळं पाहून कविता प्रभावित झाली. कारण तिने असं आयुष्य फार कमी पाहिलं होतं. पुढच्या काही आठवड्यांत इम्रान आणि कवितामधील संवाद आणखी वाढू लागला. त्यांची ओळख आता साध्या मैत्रीपेक्षा अधिक जवळची वाटू लागला. दोघेही एकमेकांशी मनातील गोष्टी बोलू लागले. कविता तिच्या अडचणी सांगायची. इम्रान त्याला सहानुभूती दाखवायचा. अनेकदा माणूस जेव्हा भावनिकदृष्ट्या कमकुवत असतो तेव्हा चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. कविताच्या बाबतीतही तसंच घडत होतं. दरम्यान गावात कुजबूज सुरू झाली. काही लोकांना इम्रानचं वारंवार येणं खटकू लागलं. पण कोणीही उघडपणे बोलत नव्हतं. एके दिवशी शरद काम संपवून अपेक्षेपेक्षा लवकर घरी आला. त्याला ताप आल्यामुळे काम अर्धवट सोडून यावं लागलं होतं. तो घराजवळ पोहोचला आणि त्याच्या नजरेस एक गोष्ट पडली. इम्रानची गाडी घराबाहेर उभी होती. शरद काही क्षण थांबला. कारण त्यावेळी तो कामावर असायला हवा होता. तो हळूच घराकडे चालत गेला. आतून बोलण्याचे आवाज येत होते. कविता आणि इम्रान गप्पा मारत होते. त्यात काही चुकीचं नव्हतं.
पण शरदच्या मनात पहिल्यांदा संशयाचा छोटासा अंकुर रुजला. तो घरात शिरला. दोघेही काही क्षण गप्प झाले. इम्रानने लगेच हसत विचारलं, "अरे, आज इतक्या लवकर?" शरद म्हणाला, "ताप आला म्हणून आलो." वातावरण सामान्य दिसत होतं, पण शरदच्या मनात काहीतरी बदललं होतं. त्या रात्री तो बराच वेळ जागाच होता. त्याला स्वतःचं वागणं चुकीचं वाटत होतं, कारण इम्रानने त्यांना मदत केली होती. त्याच्यावर संशय घेणं योग्य नव्हतं. पण मनात निर्माण झालेला प्रश्नही संपत नव्हता. पुढील काही दिवस तो शांत राहिला, मात्र आता तो अधिक निरीक्षण करू लागला. घरात काय घडतंय? कोण येतंय? कोण जातंय? तो नकळत लक्ष ठेवू लागला. एका दिवशी त्याने कामावरून घरी फोन केला. फोन कविताने उचलला नाही. काही वेळाने पुन्हा फोन केला, तरीही नाही. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने विचारलं. कविता म्हणाली, "मी शेजारी गेले होते." शरद शांत राहिला, पण त्याच्या मनातील संशय आता अधिक वाढू लागला. दरम्यान इम्रान पूर्वीसारखाच येत राहिला. तो अजूनही मदतीचा आव आणत होता. गावातल्या लोकांशी हसत बोलत होता. कोणालाही त्याच्याबद्दल वाईट वाटणार नाही अशीच त्याची प्रतिमा होती. एक दिवस शरद गावातील चहाच्या टपरीवर बसला होता. तेव्हा दोन माणसं आपसात बोलत होती. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण त्यांच्या बोलण्यातून शरदला काही संकेत मिळाले. तो शांतपणे ऐकत राहिला. त्याच्या मनात अस्वस्थता वाढू लागली. त्या रात्री त्याने कविताशी थोडं कठोरपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण कविताने विषय टाळला. दोघांमध्ये हलका वाद झाला. मुलांसमोर अधिक काही बोलणं योग्य नाही असं वाटल्यामुळे शरद गप्प बसला. मात्र त्या दिवसानंतर घरातील वातावरण बदलू लागलं. पूर्वीसारखं हसणं खेळणं राहिलं नाही. संवाद कमी झाला. शरद अधिक गंभीर झाला. कविता अधिक चिडचिड करू लागली. रोहन आणि सोनालीलाही हे जाणवू लागलं, पण त्यांना कारण समजत नव्हतं. दरम्यान इम्रान मात्र पूर्वीसारखाच येत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच हास्य होतं. तो अजूनही शरदसमोर मित्रासारखा वागत होता, पण आता शरद त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला होता. त्याच्या मनातील विश्वास डळमळीत होऊ लागला होता. आणि ज्या नात्यांमध्ये विश्वास कमी होतो तिथून पुढे अनेक मोठ्या घटना घडण्याची सुरुवात होते. खैरवानी गावात अजून सर्व काही शांत दिसत होतं, पण त्या शांततेच्या मागे अनेक भावनांचं वादळ तयार होत होतं. शरदच्या मनात संशय वाढत होता. कविता संभ्रमात अडकत चालली होती, आणि इम्रान हळूहळू त्या कुटुंबाच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी पोहोचू लागली होती. सकाळच्या वेळी दाट धुके पडू लागले होते. शेतांवर पांढऱ्या धुक्याची चादर पसरलेली असायची. गावातील लोक नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागायचे, पण शरदच्या घरात मात्र वातावरण दिवसेंदिवस तणावपूर्ण होत चाललं होतं. शरदच्या मनात निर्माण झालेला संशय आता केवळ संशय राहिला नव्हता. तो प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहू लागला होता. कविता कोणाशी बोलते, कुठे जाते, मोबाईलवर किती वेळ घालवते याकडे त्याचं सतत लक्ष असायचं. दुसरीकडे कविताही बदलत चालली होती. पूर्वीसारखी ती शरदशी मनमोकळेपणाने बोलत नव्हती. त्यांच्यातील संवाद कमी होत गेला. घरात शांतता वाढू लागली. एक दिवस शरद नेहमीप्रमाणे कामावर गेला, मात्र त्याचं मन कामात लागत नव्हतं. सतत घरातील गोष्टी त्याच्या डोक्यात फिरत होत्या. दुपारच्या वेळी त्याने अचानक निर्णय घेतला. तो काम अर्धवट सोडून घरी परतला. घरी पोचल्यावर त्याने पाहिलं की घराचं मुख्य दार अर्धवट उघडं होतं. मुलं शाळेत होती. तो हळूच अंगणात शिरला. त्याच वेळी त्याला घराच्या मागच्या बाजूने कोणीतरी बाहेर जाताना दिसलं. तो धावत तिकडे गेला, पण तोपर्यंत ती व्यक्ती दूर निघून गेली होती. शरदच्या मनात अस्वस्थता वाढली. तो घरात आला. कविता घाबरलेली दिसत होती. शरदने तिला प्रश्न विचारले, पण कविताने स्पष्ट उत्तर दिलं नाही. त्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. इतका मोठा वाद त्यांच्या संसारात याआधी कधी झाला नव्हता. शरद संतापला होता. कविता देखील हट्टीपणे बोलत होती. दोघेही एकमेकांवर आरोप करत होते. मुलं घरी आली तेव्हा घरातील वातावरण पाहून घाबरून गेली. रोहन कोपऱ्यात शांत बसून राहिला. सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले. त्या रात्री घरात कोणी नीट जेवलं नाही. दुसऱ्या दिवशी शरद कामावर गेला, मात्र त्याचा स्वभाव पूर्ण बदलला होता. तो पूर्वीसारखा हसत नव्हता. काम करतानाही गप्प राहायचा. त्याच्या सहकाऱ्यांनी विचारलं तर तो विषय बदलायचा. तणावामुळे त्याचं आरोग्यही बिघडू लागलं. रात्री त्याला झोप येईना. तो अनेकदा उशिरापर्यंत जागाच बसून राहायचा.
एकीकडे त्याला पत्नीवर प्रेम होतं, दुसरीकडे मनातील संशय त्याला पोखरत होता. अशा अवस्थेत माणूस अनेकदा चुकीचे निर्णय घेऊ लागतो. शरदच्या बाबतीतही तेच घडू लागलं. तो दारू पिऊ लागला. सुरुवातीला थोडी, नंतर जास्त, आणि हळूहळू ती त्याची सवय बनली. घरी आल्यानंतर त्याचा राग वाढू लागला. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. कवितालाही हे असह्य वाटू लागलं. तिला असं वाटू लागलं की तिचं आयुष्य एका वेगळ्याच दिशेने जात आहे. याच काळात इम्रानचं घरात येणं जाणं कमी झाल्यासारखं दिसत होतं, पण प्रत्यक्षात त्याचा आणि कविताचा संपर्क कायम होता. दोघे मोबाईलवर बोलत असत, संदेश पाठवत असत. शरदला याची पूर्ण कल्पना नव्हती, पण काहीतरी बरोबर नाही हे त्याला जाणवत होतं. एक दिवस संध्याकाळी शरद कामावरून परतत असताना त्याने गावाच्या बाहेर इम्रानची गाडी पाहिली. गाडी एका झाडाखाली उभी होती. त्याला ते थोडं विचित्र वाटलं. तो काही क्षण थांबला, मात्र त्याला काही स्पष्ट दिसलं नाही. तो घरी निघून गेला. त्या रात्री मात्र त्याच्या मनात पुन्हा संशयाचं वादळ उठलं. काही दिवसांनी गावात एक मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संपूर्ण गाव त्या कार्यक्रमात सहभागी झाला. शरद, कविता, रोहन आणि सोनाली देखील गेले. गावात आनंदाचं वातावरण होतं. लोक एकमेकांना भेटत होते. मुलं खेळत होती. पण त्या गर्दीतही शरदचं लक्ष सतत कविताकडेच होतं. कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. कविता त्रासून गेली होती. शरद अस्वस्थ झाला होता. त्या रात्री घरात खूप मोठं भांडण झालं. मुलं घाबरून रडू लागली. शेजाऱ्यांनाही आवाज ऐकू गेला. दुसऱ्या दिवशी गावभर त्या भांडणाची चर्चा सुरू झाली. आता लोक उघडपणे बोलू लागले. काहींना शरदची कीव येत होती. काही जण कविताला दोष देत होते, तर काहींना पूर्ण सत्य माहीतच नव्हतं. दरम्यान इम्रान स्वतःला या सगळ्यापासून दूर असल्याचं दाखवत होता. तो गावात नेहमीसारखाच वागत होता, पण आतून परिस्थिती वेगळी होती. शरदचा वाढता संशय त्याच्यासाठी अडचणीचा विषय बनत होता. एक दिवस रात्री उशिरा कविताचा मोबाईल वाजला. सगळे झोपले होते. कवितानं घाईघाईने फोन उचलला आणि घराबाहेर गेली. पण तिला माहीत नव्हतं की शरद जागाच होता. तो हळूच तिच्या मागे गेला. दूर उभं राहून तो तिचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला संपूर्ण संभाषण ऐकू आलं नाही, पण काही शब्द त्याच्या कानावर पडले. ते शब्द पुरेसे होते. शरदच्या मनातील संशय आता जवळजवळ खात्रीत बदलला. त्या रात्री तो खूप संतापला. त्याने कविताला जाब विचारला. दोघांमध्ये पुन्हा तीव्र वाद झाला. कविता काहीच स्पष्ट सांगत नव्हती आणि शरद काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्या दिवसानंतर घरातील परिस्थिती आणखी बिघडली. शरद आता जवळजवळ रोज दारू पिऊ लागला. त्याचा स्वभाव चिडचिडा झाला. तो अनेकदा रात्री उशिरा घरी यायचा. कविता देखील त्याच्यापासून दूर जाऊ लागली. एकाच घरात राहूनही दोघांमध्ये अंतर निर्माण झालं होतं. मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत होता. रोहन अभ्यासात लक्ष देऊ शकत नव्हता. सोनाली सतत उदास राहू लागली. घरातील आनंद हरवला होता. काही महिन्यांपूर्वी जिथे हसणं खेळणं होतं, तिथे आता तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. एक दिवस इम्रान आणि कविता यांच्यात दीर्घ चर्चा झाली. ती चर्चा बराच वेळ चालली. त्या चर्चेनंतर कविता खूप विचारात पडली. दुसरीकडे इम्रानही गंभीर दिसत होता. जणू काही एखादा मोठा निर्णय घेतला जाणार होता. त्याच काळात शरदची मानसिक अवस्था आणखी ढासळू लागली. त्याला असं वाटू लागलं की सगळे त्याच्यापासून काहीतरी लपवत आहेत. तो अधिक आक्रमक झाला. अनेकदा स्वतःशीच बोलत बसायचा. त्याच्या डोळ्यांतील शांतता हरवली होती. एक संध्याकाळी इम्रान अचानक शरदला भेटायला आला. तो नेहमीप्रमाणे हसत नव्हता. त्याने शरदशी मैत्रीपूर्ण गप्पा मारल्या. जुन्या आठवणी काढल्या. काही वेळानंतर तो म्हणाला, खूप दिवस झाले आपण मोकळेपणाने बसलो नाही. एखाद्या दिवशी बाहेर जाऊया. शरदने काही उत्तर दिलं नाही, पण इम्रान वारंवार आग्रह करू लागला. शेवटी शरदने होकार दिला. इम्रानच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. काही दिवसांनी दोघे भेटणार असल्याचं ठरलं. त्या दिवसानंतर इम्रान अधिक शांत झाला. कविता देखील विचित्रपणे अस्वस्थ दिसू लागली. जणू काही ती एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहत होती. खैरवानी गावातील लोक आपल्या आयुष्यात व्यस्त होते. कोणालाही कल्पना नव्हती की एका कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ आता अगदी जवळ आलं होतं.
आणि ते वादळ आल्यानंतर अनेकांचं आयुष्य कायमचं बदलून जाणार. खैरवानी गावातील त्या दिवसाची सकाळ इतर दिवसांसारखीच उगवली होती. लोक आपल्या कामाला निघाले होते. शेतकरी शेतात जात होते. मुलं शाळेकडे धावत होती. चहाच्या टपऱ्यांवर गप्पा सुरू होत्या. सगळं काही नेहमीसारखं दिसत होतं. पण शरद, कविता आणि इम्रान यांच्या आयुष्यात मात्र तो दिवस वेगळा ठरणार होता. संध्याकाळी इम्रानने शरदला फोन केला. त्याने मैत्रीपूर्ण आवाजात बोलत त्याला बाहेर भेटण्यासाठी बोलावलं. चल, आज थोडं फिरून येऊ. खूप दिवस झाले निवांत बसलो नाही. शरद काही क्षण शांत राहिला. मग त्याने होकार दिला. खरं तर त्याचं मन आधीपासूनच अस्वस्थ होतं. घरातील तणाव, संशय, भांडणं आणि सततचा मानसिक त्रास यामुळे तो थकून गेला होता. कदाचित थोडा वेळ घरापासून दूर राहिलं तर मन शांत होईल असं त्याला वाटलं. संध्याकाळ होताच इम्रान त्याच्या गाडीसह आला. दोघेही गाडीत बसले. गाडी गावाबाहेर निघाली. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. आकाशात सूर्य मावळत होता. आजूबाजूला संध्याकाळचा अंधुक प्रकाश पसरला होता. प्रवासादरम्यान इम्रान अगदी नेहमीप्रमाणे बोलत होता. जुन्या गोष्टी सांगत होता. हसत होता. शरदलाही त्याच्या बोलण्यात काही संशयास्पद वाटलं नाही. दोघे बराच वेळ फिरत राहिले. नंतर इम्रान त्याला एका निर्जन भागात घेऊन गेला. त्या ठिकाणी फारशी माणसं नव्हती. आजूबाजूला शांतता होती. तेथे दोघे बराच वेळ बसून बोलत राहिले. इम्रानने शरदला पेय दिलं. शरद आधीपासूनच मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे त्याने जास्त विचार न करता ते स्वीकारलं. काही वेळानंतर त्याची अवस्था ढासळू लागली. त्याला नीट विचार करता येईना. डोकं जड होऊ लागलं. तो पूर्णपणे सावध राहिला नव्हता. दुसरीकडे गावात कविता बेचैन होती. ती सतत मोबाईलकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. वेळ पुढे जात होती. रात्र गडद होत होती. मात्र शरद घरी परतला नाही. रोहन आणि सोनाली वडिलांची वाट पाहत होते. कविता वरवर काळजी दाखवत होती. पण तिच्या मनात वेगळंच वादळ सुरू होतं. दुसरा दिवस उजाडला. शरदचा काहीच पत्ता नव्हता. कविताने गावात चौकशी सुरू केली. नातेवाईकांना फोन केले. मित्रांना विचारलं. सगळीकडे एकच उत्तर मिळत होतं. शरद दिसलेला नाही. दिवसभर शोधाशोध झाली. मात्र काहीच माहिती मिळाली नाही. गावात चर्चा सुरू झाली. लोक वेगवेगळे अंदाज लावू लागले. कोणाला वाटलं तो रागाने कुठेतरी निघून गेला असेल. कोणाला वाटलं काही अपघात झाला असेल. तिसऱ्या दिवशी परिस्थिती अधिक गंभीर झाली. कविताने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. शरदचा फोटो परिसरात पाठवण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान रोहन आणि सोनाली पूर्णपणे घाबरले होते. त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त एकच प्रश्न होता. बाबा कुठे गेले? काही दिवसांनी एका दुर्दैवी घटनेची बातमी आली. जवळच्या परिसरात एक मृतदेह सापडला होता. पोलिसांनी नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी बोलावलं. त्या क्षणी सर्वांच्या मनात भीती थी. कविता, धर्मपाल आणि इतर नातेवाईक तेथे पोचले. मृतदेह पाहताच धर्मपाल हादरून गेला. तो शरदच होता. क्षणात वातावरण दुःखाने भरून गेलं. रोहन आणि सोनालीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार कायमचा निघून गेला होता. गावभर शोककळा पसरली. शरदचा अंत्यसंस्कार करण्यात आला. सगळे त्याच्या कष्टाळू स्वभावाबद्दल बोलत होते. कोणीही त्याच्याबद्दल वाईट शब्द काढत नव्हतं. तो आयुष्यभर कुटुंबासाठी झटला होता. पण त्याचा शेवट इतका दुर्दैवी होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. अंत्यसंस्कारानंतर काही दिवस गेले. मात्र धर्मपालच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. त्याला काही गोष्टी विचित्र वाटत होत्या. विशेषतः इम्रान आणि कविताच्या वागण्याबद्दल. त्याने शांतपणे निरीक्षण सुरू केलं. काही दिवसांनी त्याला काही गोष्टी लक्षात आल्या. त्या गोष्टींमुळे त्याचा संशय अधिक वाढला. शेवटी तो पोलिसांकडे गेला. त्याने आपला संशय व्यक्त केला. सुरुवातीला पोलिसांनी त्याचं बोलणं फारसं गंभीरपणे घेतलं नाही. पण धर्मपालने आग्रह धरला. त्यामुळे चौकशी पुन्हा सुरू झाली. यावेळी तपास अधिक सखोल करण्यात आला. मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. वेगवेगळ्या लोकांची चौकशी करण्यात आली. हळूहळू काही धागेदोरे समोर येऊ लागले. तपास जसजसा पुढे गेला तसतसं चित्र बदलू लागलं. जे सुरुवातीला साधं प्रकरण वाटत होतं त्यामागे वेगळंच सत्य दडलेलं असल्याचे संकेत मिळू लागले.
पोलिसांनी इम्रान आणि कविताची स्वतंत्र चौकशी सुरू केली. दोघांनाही अनेक प्रश्न विचारले गेले. सुरुवातीला दोघांनीही सर्व आरोप नाकारले. पण तपास अधिक खोलवर गेला. पुरावे समोर येऊ लागले. विरोधाभासी माहिती उघड होऊ लागली. तणाव वाढत गेला. शेवटी सत्य जास्त काळ लपून राहू शकलं नाही. घटनांमागील अनेक गोष्टी उघडकीस आल्या. ज्यांच्यावर शरदने विश्वास ठेवला होता त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला होता. ही गोष्ट समोर आल्यानंतर संपूर्ण गाव हादरलं. लोकांना विश्वास बसत नव्हता. कारण बाहेरून दिसणारं चित्र आणि वास्तव यात खूप मोठा फरक होता. ज्यांना यश, पैसा आणि सुखाचं आकर्षण वाटत होतं त्यांच्यासाठी ही घटना मोठा धडा ठरली. कारण काही क्षणांच्या मोहासाठी घेतलेले चुकीचे निर्णय अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. रोहन आणि सोनालीने आपल्या वडिलांना गमावलं. धर्मपालने आपल्या भावाला गमावलं. आणि एकेकाळी आनंदाने भरलेलं ते छोटंसं कुटुंब कायमचं तुटून गेलं. काळ पुढे सरकत राहिला. गावातील लोक पुन्हा आपल्या आयुष्यात व्यस्त झाले. पण खैरवानी गावात शरद चव्हाणची कथा अनेक वर्षे लोकांच्या स्मरणात राहिली. कारण ती केवळ एका व्यक्तीची कथा नव्हती. ती विश्वास, संघर्ष, मोह, चुकीचे निर्णय आणि त्यांच्या परिणामांची कथा होती. आणि शेवटी पुन्हा एकदा सिद्ध झालं. सत्य काही काळ लपून राहू शकतं पण कायमचं नाही.